हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? एमर्स अकॅडमी अंबाजोगाईमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा इयत्ता 9वीचा एक फर्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे, पहिला टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन. तर बाळांनो, मला सांगा, व्हॉट इज मीन बाय मोशन? या टॉपिकच्या नावामध्येच काय? मोशन. सो व्हॉट इज मीन बाय मोशन? व्हॉट इज मीन बाय मोशन? इफ एनी ऑब्जेक्ट, व्हॉट इज मीन बाय मोशन? मोशन. आणि याच्या अपोजिटचा वर्ड कुठला? रेस्ट. याच्या अपोजिट वर्ड कुठला? रेस्ट. सो आपण केव्हा असं म्हणू की एखादी वस्तू जी आहे किंवा एखादं ऑब्जेक्ट जे आहे ते मोशनमध्ये आहे? इफ द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन, इफ ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, इट इज कॉल्ड ॲज अ मोशन. सो व्हॉट इज मीन बाय मोशन? इथं मी आता डेफिनेशन लिहितोय. व्हॉट इज मीन बाय मोशन? इफ ऑब्जेक्ट changes its position with respect to its surrounding, that is called as a motion. that is called as a motion. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? गती. बरोबर? गती. मग एखादा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, देन वी कॅन कॉल ॲज अ इट इज अ इन मोशन. नाव आता याचे एक्झाम्पल काय? आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की जर एखादा ऑब्जेक्ट मूव्हिंग आहे किंवा मोशनमध्ये असेल तर त्याचे एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल, बर्ड इज फ्लाइंग. पक्षी आकाशामध्ये उडतात ना, पक्षी आकाशामध्ये उडतात, ते एक्झाम्पल कशाचं आहे? इट इज द एक्झाम्पल ऑफ अ मोशन. फॉर एक्झाम्पल, दुसरं एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल, जर आपण एखाद्या ट्रेनमध्ये बसलोय, ओके, आपण एखाद्या ट्रेनमध्ये बसलोय, म्हणजेच आपण एका पोझिशनवरून दुसऱ्या मूव्हिंग ट्रेनमध्ये, जाणाऱ्या ट्रेनमध्ये जर आपण बसले असू, तर आपल्या घरापासून जी ट्रेन किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मपासून ट्रेन जाते, जर रेल्वे प्लॅटफॉर्मपासून ट्रेन जात असेल तर रेल्वे प्लॅटफॉर्मच्या रिस्पेक्टमध्ये आपली पोझिशन काय होते? बदलते. फॉर एक्झाम्पल, इथं रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, दिस इज द प्लॅटफॉर्म, रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, इथं ही ट्रेन उभा आहे, ही ट्रेन उभा आहे, ओके. आणि ट्रेन चालू झाल्यानंतर इफ ट्रेन गोज इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शनमध्ये ट्रेन काय झाली? चालू झाली. इथली ट्रेन काय झाली? ट्रेन इथं आली. दॅट मीन्स with respect to the platform, the position of this train is changes. So that means the object or that train is in a moving. This is the another one example. Now opposite, त्याच्या विरोधार्थी काय? तर रेस्ट. ओके. मग रेस्ट म्हणजे काय? सिम्पली, if any object does not changes its position with respect to the that surrounding, their surrounding, so it is called as a rest. That object in a rest. Okay. आता इथे लिहितो मी रेस्टची डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय रेस्ट? व्हॉट इज रेस्ट? इफ एनी ऑब्जेक्ट that object may be living or maybe it may be non living. म्हणजे ऑब्जेक्ट समजा आपण स्वतः असू, बर्ड असतील किंवा ट्रेन असेल किंवा बस असेल, कुठलंही ऑब्जेक्ट. इफ एनी ऑब्जेक्ट डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग,
with respect to its surrounding called as object is in rest. म्हणजे तो ऑब्जेक्ट काय एकाच जागेवर आहे, तो ऑब्जेक्ट त्याच ठिकाणी आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मोशन अँड रेस्ट. सो आवर टॉपिक इज लॉज ऑफ मोशन. आता काय होतं, इफ एनी ऑब्जेक्ट इज इन मोशन देन that object goes in some direction. Okay, it changes its position. So another two words are there. That words are distance and displacement. So we can discuss about displacement and distance. आता बाळांनो बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे जे दोन जे वर्ड आहेत ते दोन वर्ड काय आहेत तर ते आपल्याला ऐकायला सारखेच वाटतात, पण त्याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे. तर तो बेसिक फरक आपण पाहू. तो कुठला बेसिक फरक आहे? डिस्टन्स. पहिला वर्ड आपण पाहू डिस्टन्स. डिस्टन्स. आणि दुसरा वर्ड आपल्याला पाहिजे तो आहे डिस्प्लेसमेंट. दुसरा वर्ड कुठला पाहिजे? डिस्प्लेसमेंट. आता व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स? इफ लेंथ ऑफ द ॲक्च्युअल path traveled by an object, length of an object length of actual path traveled by an object length of the actual path traveled by an object, it is called as a distance. Length of an actual path म्हणजे actual path किती ट्रॅव्हल झाला. actual मी जे एक्झाम्पल सांगितलं ट्रेनचं, ती ट्रेन ऍक्च्युअली किती लांब गेली. सो दॅट इज द पाथ. ओके, लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. मग ती लेंथ जी असेल ती लेंथ मीटरमध्ये असेल किंवा किलोमीटरमध्ये असेल किंवा सेंटीमीटरमध्ये असेल. ओके, दॅट ऑब्जेक्ट मे बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. जसं मी आधी सांगितलं, तो ऑब्जेक्ट कुठलाही असू शकतो. डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर याच्यामध्ये थोडा फरक आहे. काय डिस्प्लेसमेंट म्हणजे? डिस्प्लेसमेंट means the shortest distance from starting point and finishing point. That is called as a displacement. याचं एक साधं उदाहरण आपण पाहू. फॉर एक्झाम्पल, दिस इज द पोझिशन ए, दिस इज द पॉइंट ए. आता आपल्याला या पॉइंट ए पासून ह्या पॉइंट बी पर्यंत जायचं. ओके, ह्या पॉइंट ए पासून ह्या पॉइंट बी पर्यंत जायचं, इथून इथपर्यंत जायचं. मग ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. फॉर एक्झाम्पल, दिस ए इज आवर हाऊस. हे आपलं घर आहे. आणि हे काय? बी म्हणजे हे काय? इट इज आवर स्कूल. ही आपली शाळा आहे. मग आपल्याला घरून शाळेमध्ये जायचे. कुठं जायचे? घरून शाळेमध्ये जायचे. मग घरून शाळेमध्ये जायचं असेल तर त्यासाठी एक रस्ता आहे. फॉर एक्झाम्पल, हा रस्ता असा आहे. इथून आपण इथं जातोय. ओके, इथून पुन्हा इथं वळतोय थोडं, त्यानंतर परत इथं जातोय, त्यानंतर परत इथं येतोय आणि त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये पोहोचतोय. सो दिस इज दी ॲक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ. म्हणजे हे काय आपण ॲक्च्युअल लेंथ, ही जी लेंथ आहे ही आपण ट्रॅव्हल केली. स्कूलला जाताना आपण इथून निघालो, इकडे गेलो, परत डायरेक्शन बदललं, परत डायरेक्शन बदललं आणि शेवटी आपण स्कूलमध्ये पोहोचलो. ओके, सो फॉर एक्झाम्पल, हे जे अंतर आहे ते 2 किलोमीटर आहे. हे अंतर किती आहे? 2 किलोमीटर आहे. हे अंतर इथून इथपर्यंतचं अंतर 1 किलोमीटर आहे. हे अंतर परत 2 किलोमीटर आहे. हे अंतर 1 किलोमीटर आहे आणि हे अंतर परत 1 किलोमीटर आहे.
असं जर केलं तर ॲक्च्युअल लेंथ किती झाली ह्या रस्त्याची, तर त्या रस्त्याची लेंथ झाली 2 किलोमीटर. 2 प्लस 1 प्लस 2 प्लस 1 प्लस 1 म्हणजे टोटल किती झालं आहे बाळांनो, 2 प्लस 2 2 प्लस 1 3 4 5 6 and 7 kilometer. That means actual length covered or actual length of that path is 7 kilometer from A to B, that is from house to school. But second one is our displacement. Now displacement means what is in the definition shortest distance from starting point and finishing point. आता मला सांगा A आणि B मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असू शकतं, तर ते शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं असेल तर दोघांमध्ये एक स्ट्रेट लाईन ओढायची. स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट कुठला आहे, हाऊस. फिनिशिंग पॉईंट कुठला आहे, स्कूल. मग त्याच्यामध्ये काय काढायची, अशी एक स्ट्रेट लाईन काढायची. ओके, अशी काय काढायची आपली स्ट्रेट लाईन. दिस डॉटेड लाईन. ओके, सो दिस डॉटेड लाईन स्ट्रेट लाईन काढायची. ही झाली स्ट्रेट लाईन. आता इथून इथपर्यंत जर ट्रॅव्हल करायचं असेल आपल्याला तर सो दिस इज दी लेंथ, शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. मग हे जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला काय म्हणायचं, तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट. हे बघा, हा ऍक्च्युअल रस्ता नाही, हा तुमचा रस्ता आहे. हा काय रस्ता आहे, ज्या रस्त्याने तुम्ही जाता तो हा सिमेंटचा रस्ता आहे. आणि हा जो मधून गेलेला रस्ता आहे हा ओबडधाबड रस्ता आहे. ओके, शेताचा रस्ता आहे. पण शॉर्टेज डिस्टन्स हे दोघांमध्ये जर आपण स्ट्रेट लाईन काढली स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट मधली, जे अंतर येईल, जे शॉर्टेज डिस्टन्स येईल, सो दॅट शॉर्टेज डिस्टन्स इज दी डिस्प्लेसमेंट. ओके, नाव डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता तुम्हाला माहिती असेल स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. ठीक आहे, मी सांगतो. डिस्टन्स म्हणजे काय, तर लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. ओके, टू रीच दिस डेस्टिनेशन. म्हणजे आपल्याला जिथं जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठीचा जो ऍक्च्युअल लेंथ आहे, ऍक्च्युअल पाथ म्हणजे तो ज्या रस्त्याची लेंथ आहे किती आपण ट्रॅव्हल केली, दॅट इज द डिस्टन्स. Now distance is this distance is a scalar quantity. ही काय स्केलर क्वांटिटी. आपल्याला माहिती आहे दोन फिजिकल क्वांटिटी असतात, एक स्केलर क्वांटिटी आणि दुसरी वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी or the quantity which depends upon the magnitude only, which depends upon the magnitude only. स्केलर क्वांटिटी कशावरती डिपेंड असते, ओनली मॅग्निट्यूड वरती. कशावरती डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ओनली. सो देअरफॉर डिस्टन्स डज नॉट डिपेंड्स ऑन दी डायरेक्शन. डिस्टन्स डज नॉट डिपेंड्स ऑन दी डायरेक्शन. आता इथं बघा, आपण ज्यावेळेस घरापासून स्कूलपर्यंत जातोय तोपर्यंत काय होत आहे, तर आपली जी डायरेक्शन आहे ती खूप वेळा चेंज होते. बरोबर, इथं एकदा चेंज होते, इथं एकदा चेंज होते, इथं चेंज होते, इथं चेंज होते आणि इथं पण काय होते, डायरेक्शन आपली बदलते, चेंज होते. तसं इथं बघा, ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट म्हणतोय त्यावेळेस ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी एकच डायरेक्शन आहे. ओके, एकच डायरेक्शन आहे. बट इफ वी चेंज दी डायरेक्शन, ही जर डायरेक्शन आपण बदलली, इकडं जर डायरेक्शन केली, वी कॅनॉट रीच दी डेस्टिनेशन. म्हणजे आपण स्कूलपर्यंत पोहोचू का, हीच लाईन स्ट्रेट लाईन आपण जर अशी ओढली तर आपण स्कूलपर्यंत जाऊ शकू का, आपण जाणार नाही. त्याच्यामुळं डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर वेक्टर क्वांटिटी दी क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन मॅग्निट्यूड as well as direction. Magnitude as well as direction. So this quantity displacement which depends on magnitude as well as direction. Direction म्हणजे दिशा. ओके, magnitude म्हणजे amount, magnitude as well as direction. So
दिस इज द डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, आलं लक्षात तुमच्या? आता इथं बघा, मी डिस्टन्स सांगितलं. डिस्टन्स म्हणजे काय? द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टने ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल केलेली. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण देऊ. समजा आपल्याला घरापासून जे एक्झाम्पल दिले तेच, घरापासून शेतापर्यंत जायचे किंवा घरापासून आपल्याला स्कूलपर्यंत जायचे, तर रस्ते जे असतात ते एकदा आपण स्ट्रेट जातो, परत लेफ्ट घेतो, परत राईट घेतो, परत लेफ्ट घेतो. असं बऱ्याच वेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर आपली डायरेक्शन काय करावं लागते, बदलावी लागते. बरोबर? आणि मग मेन रोडने आपण काय करतोय, स्कूलमध्ये जातो. बऱ्याच वेळेस आपण डायरेक्शन बदलली. दॅट मीन्स दिस डिस्टन्स, आता ही जी लेंथ आहे, जसे मी इथं काढलं की आपण सुरुवातीला इथपर्यंत गेलो ते 2 किलोमीटरचं अंतर होतं. इथून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेलो ते 1 किलोमीटरचं अंतर होतं. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेलो ते 2 किलोमीटरचं अंतर होतं. परत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आलो ते 1 किलोमीटरचं अंतर आणि शेवटी परत 1 किलोमीटरचं अंतर. असं 2 + 1 + 2 + 1 + 1 असं 7 किलोमीटरचं काय झालं, टोटल हे अंतर झालं. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. द ॲक्च्युअल डिस्टन्स वी ट्रॅव्हल, ॲक्च्युअल पाथ वी ट्रॅव्हल. द लेंथ ऑफ दॅट पाथ इज 7 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर आहे. पण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर 2 पॉईंट मधलं आपले स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट म्हणजे कोणता, तर आपलं घर, दॅट इज स्टार्टिंग पॉईंट. आणि फिनिशिंग पॉईंट म्हणजे कुठलं, आपलं स्कूल. मग ह्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं असेल तर काय करायचं, तर स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एका स्ट्रेट लाईनने काय करायचं, जोडायचं. एका स्ट्रेट लाईनने काय करायचं, जोडायचं. ज्यावेळेस आपण स्ट्रेट लाईनने त्याला जॉईन करू ते झालं शॉर्टेस्ट डिस्टन्स. अँड दॅट शॉर्टेस्ट डिस्टन्स that is called as a displacement. That is called as a displacement. Okay? आणि distance आणि displacement, आता distance is only depends on the magnitude. It depends on only magnitude. It does not depends on the what? Does not depends on direction. So that's why this is a scalar quantity, and displacement is depends on both magnitude as well as direction. So that's why it is a vector quantity. Okay, आलं लक्षात? आता याच्यानंतरचा पुढचा जो एक पॉइंट आहे तो पॉइंट आहे स्पीड अँड वेलोसिटी. व्हॉट इज मीन बाय स्पीड अँड व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी. स्पीड आणि वेलोसिटी. पुढचा पॉइंट कुठला आहे आपला, स्पीड. स्पीड आणि वेलोसिटी. Speed and velocity. आता what is mean by speed? So speed is total distance traveled per unit time. What is speed? The distance total distance traveled per unit time. Per unit time. Total distance traveled per unit time, that is called as a speed. That is speed is equal to, मग आपला फॉर्म्युला काय आहे याच्यावरून, ह्या डेफिनेशन वरून, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. आता याचे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण काय एक्झाम्पल घेऊ, एक एक्झाम्पल मी घेतो. एक कार, ओके, एक कार moves with 60 kilometer. A car, example, a car covers 60 kilometer, okay, distance in 2 hours. 2 hours. What
is the speed of that car. ओके, व्हॉट इज द स्पीड. आता आपल्याला काय पाहिजे, एक कार आहे, इट कव्हर 60 किलोमीटर डिस्टन्स. ती काय केली, 60 किलोमीटर धावली ती गाडी. किती वेळामध्ये, 2 आवर्स मध्ये. ओके, 2 आवर्स, दॅट मीन्स 120 मिनिट मध्ये. 120 मिनिट्स मध्ये किती धावली ती, तर 60 किलोमीटर. कॅल्क्युलेट दी स्पीड, त्या कारचा स्पीड काढा. ओके, आता आपल्याला माहिती आहे इथं स्पीडचा फॉर्म्युला पण पाहिला. इथं काय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. किती डिस्टन्स कव्हर केले कारने, त्या 60 किलोमीटर. बरोबर, 60 किलोमीटर केले. अपॉन हाऊ मच टाइम इज देअर, हाऊ टाइम इज रिक्वायर्ड, किती वेळ लागलाय. सो वी रिक्वायर 2 आवर्स. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन. इट इज 30, हे किलोमीटर मध्ये आहे, 30 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ दॅट कार इज 30 किलोमीटर पर आवर. सो इन दिस वे we can calculate the speed of a car by using this formula. So this is called as a speed. Speed is related to the distance. Okay, now next आपला पुढचा पॉइंट कुठला होता, तर पुढचा पॉइंट होता आपला वेलोसिटी. पुढचा पॉइंट कुठला होता आपला, वेलोसिटी. ओके, वेलोसिटी. आता वेलोसिटी म्हणजे काय, तर वेलोसिटीची डेफिनेशन आहे, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. Displacement per unit time, that is called as velocity. Displacement of an object per unit time, that is called as a velocity. That is the velocity is equal to, how we write the formula, कसा आपण फॉर्म्युला लिहू त्याचा मग, डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट टाइम. ओके, displacement upon time. So this is the formula of velocity. Now again you have to remember, speed is a scalar quantity, and this velocity as a vector quantity. Speed is a scalar quantity, velocity is a vector quantity. Speed is related to distance, and velocity is related to displacement. Okay, so in this way, this is speed, this is velocity. Okay, understand, समजलं. Okay, so this speed and velocity. आता इथं आणखी एक पॉइंट सांगायचा आहे, तर हा स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. एखादी क्वांटिटी जर स्केलर असेल किंवा एखादी क्वांटिटी ही वेक्टर असेल, हे ओळखायचं कसं, तर त्याच्याबद्दल आपण 2 मिनिट बघू. आता हे लक्षात आलं तुमच्या, स्पीड टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम. ओके, जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय दॅट इज पर युनिट टाइम. डिस्टन्स यू नो, डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. डिस्टन्स इज द ॲक्च्युअल length of the path traveled, that is called as distance. And what is meant by displacement? Displacement is a minimum or shortest distance between the starting point and finishing point, that is the displacement. आता पुढचा पॉइंट आपण पाहू, त्याच्यामध्ये स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी. ओके, सो दिस इज द बेसिक. 9वी मध्येच नाही पण पाठीमागच्या वर्गात सुद्धा तुम्ही 7वीला 8वीला असताना स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते पाहिलं असेल. तर दी स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी आर फिजिकल क्वांटिटी. ओके, एक आहे स्केलर क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर.
आता व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी, तर स्केलर क्वांटिटी द फिजिकल क्वांटिटी depends on only magnitude, such quantities are called as scalar quantity. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी which depends on magnitude as well as direction. The quantity which depends only on the magnitude, त्याच्या डायरेक्शनची काही घेणं नसतं. जसं आपण एक एक्झाम्पल पाहिलं, डिस्टन्स. एक्झाम्पल कुठले पाहिले आपण, डिस्टन्स एक एक्झाम्पल पाहिलं, which does not depends on the direction. दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहू इथं, टाइम. ओके, टाइम. दिस टाइम इज ऑल्सो दी स्केलर क्वांटिटी. टाइम सांगायला पण डायरेक्शनची गरज नसते. किंवा आणखी एक एक्झाम्पल याचं देऊ आपण, दिस इज अ time temperature. Okay, so this temperature is also the physical quantity which is a scalar, where there is no need of telling the direction. Okay, आपण असं सांगतो का की 10 डिग्री सेल्सियस टेम्परेचर इन लेफ्ट डायरेक्शन, इन राइट डायरेक्शन, काही गरज असते का? नो, देयर इज नो एनी नीड टू टेल अबाउट द डायरेक्शन ऑफ द टेम्परेचर. सिमिलरली अबाउट द टाइम, about the distance, there is no need to tell about the direction. आणि ज्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शनची गरज नसते अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटीज. त्याच्या अपोजिट मध्ये काय, वेक्टर क्वांटिटीज. सो द क्वांटिटी which depends on magnitude as well as direction, म्हणजे मॅग्निट्यूड वरती पण डिपेंड असते आणि डायरेक्शन वरती पण डिपेंड असते. मग अशा कुठल्या क्वांटिटीज आहेत, तर त्याचं एक्झाम्पल जस्ट आपण आता पाहिलं. फॉर एक्झाम्पल, दिस इज दी डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इन विच डायरेक्शन, सो दिस इज इम्पॉर्टंट. डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शन गरजेचे असते. जसं मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं की ए पासून बी पर्यंत जर जायचं असेल तर हे झालं तुमचं ऍक्च्युअल पाथ, डिस्टन्स. बट हे झालं काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट रिक्वायर्स दी डायरेक्शन. विदाउट डायरेक्शन वी कॅनॉट टेल दी डिस्प्लेसमेंट इन विच डायरेक्शन डिस्प्लेसमेंट इज देअर. ओके, सो दिस इज दी डिस्प्लेसमेंट. अनदर वन एक्झाम्पल, याचं आणखी एक एक्झाम्पल आपण पाहिलं ते आहे वेलॉसिटी. काय एक्झाम्पल, वेक्टर क्वांटिटीचं वेलॉसिटी. वेलॉसिटी जरी आपल्याला सांगायची असेल तरी काय करावं लागतं, आपल्याला डायरेक्शन सांगावं लागतं. विदाउट डायरेक्शन वी कॅनॉट टेल अबाउट दी वेलॉसिटी. सो दिस इज कॉल्ड ॲज अ वेक्टर क्वांटिटीज. ओके, मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. एकदम सोपं आहे. दिस इज दी पार्ट दॅट ऑलरेडी यू हॅव स्टडीड इन युअर प्रिव्हियस क्लास. पाठीमागच्या वर्गामध्ये शिकलायच नाही, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ओके, तर पाठीमागच्या वर्गाचं जे काही सायन्सचं जे बुक आहे त्याच्यामधली सुद्धा काही ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या 9वीच्या वर्गामध्ये आपल्याला परत शिकायच्या आहेत. ओके, त्या परत रिपीट होणार आहे. सायन्सचं असं नसतं की एकदा शिकलात आणि विसरून गेलं. ते तुम्हाला प्रत्येक वर्षी रिमाइंड करावं लागतं, ते आठवणी ठेवावं लागतात. त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला क्लिअर झालेल्या असायला पाहिजे. ओके, आता इयत्ता 9वीमध्ये टोटल आपल्याला किती चॅप्टर शिकायचे, तर इयत्ता 9वीमध्ये स्टेट बोर्डला टोटल 18 किती चॅप्टर शिकायचे, 18 चॅप्टर शिकायचे. तर हे जे 18 टॉपिक्स आहेत हे 18 टॉपिक्स आपल्याला 1 बाय 1 एक झालं की एक शिकायचे आहेत. हा पहिला टॉपिक आपण स्टार्ट केला आहे. सो दॅट टॉपिक इज अ विच वन, लॉज ऑफ मोशन.
मोशन. ओके, त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 हे जे टॉपिक आहेत ते चालू करू. ओके, यू अंडरस्टँड. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. तर आज आपण इथे थांबतोय. ओके, हॅव अ नाईस डे.